दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा, दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे नामामृत भव भयहारक, अघ संहारक, त्रिभुवन तारक, आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त चरण माहेर सुखाचे, दत्त भजन भोजन मोक्षाचे, कवच लाभता दत्त कृपेचे, कळी काळाचे भय नजरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हा उत्पत्ती स्थिती लय करता, योग ज्ञान उद्गाता त्राता, दत्तचरित मधु गाता गाता, दत्तचरित मधु गाता गाता, भवसागर हा पार करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा, दत्तगुरूंचे नाम स्मरा हो, दत्तगुरूंचे भजन करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। पुजाहो दत्त गुरु दिन रात, पुजाहो दत्त गुरु दिन रात, सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो, सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो। दत्त गुरु पूजनात तुझाहो, दत्त गुरु दिन रात तुझाहो, दत्त गुरु दिन रात। ब्रह्मा विष्णू सवे महेश्वर, त्रैमूर्तीचे रूप मनोहर। ब्रह्मा विष्णू सवे महेश्वर, त्रैमूर्तीचे रूप मनोहर।
अनसूयेच्या सदनी भूवर रमले आनंदात तुझा हो दत्त गुरु दिन रात तुझा हो दत्त गुरु दिन रात श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी सदा कृपेची करीती वृष्टी श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी सदा कृपेची करीती वृष्टी भक्तजनांच्या पाठीवरती फिरवी कोमल हात तुझा हो दत्त गुरु दिन रात तुझा हो दत्त गुरु दिन रात प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर उद्धरती हे सर्व चराचर प्रसन्न होऊनी दत्त दिगंबर उद्धरती हे सर्व चराचर अत्रिनंदन करुणा सागर नित्य सो स्मरणात तुझा हो दत्त गुरु दिन रात तुझा हो दत्त गुरु दिन रात सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो सौख्य शांतीचा प्रसाद मिळतो दत्त गुरु पूजनात तुझा हो दत्त गुरु दिन रात तुझा हो दत्त गुरु दिन रात वंदरो वंदरे वासुदेवो वंदरो सावरोणो जातवेदा तपसा सदोषा अभिवन्नस्तरेया तपसायुषा विदाय चन्द्रोमा अमित्रः विद्रः दस्य आटविश्वावसून्यावरात्मन्ना भगवान्यो अभिभूत्योरा स्वयंभूर्भावो अभिवादिशाः जे
आजच्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेले अतिथी परमपूज्य नरेंद्रनाथ महाराज, वंदनीय श्री विठ्ठल महाराज, परमपूज्य श्री दत्त महाराज कुलकर्णी, वंदनीय श्री दादासाहेब बाबूजी आणि परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांनी स्थान केलं. मी त्यांचं स्वागत करतो. शिवाजी देवकर या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी सद्गुरूंनी या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्त एक गीत ते सद्गुरूंनी अर्पण केले. आज त्या दृष्टीने
आपण जर विचार केला तर गुरुचरित्र आणि कृष्णराज महात्म्य या दोघांच्या ग्रंथामधला जर साम्य काही आहे ते थोडक्यात चालतंय, पूर्ण सांगणं अशक्य आहे. कारण त्यांचं पूर्ण जीवन सांगायला एक दिवस सुद्धा करू शकत नाही, इतकी त्यांची स्थिती होती, इतका त्यांचा अनुभव. उपासनेच्या माध्यमातून प्रबळ इच्छाशक्तीच्या माध्यमातून ते आकर्षित करावे आणि आकर्षण केल्यानंतर आपण सुखी होऊ. म्हणून महाराजांनी असे लिहिले आहे, प्रदक्षिणा ही एक प्रभावी प्रक्रिया आहे. यथा कुंडे तथा ब्रह्मांडे याचे प्रात्यक्षिक स्वरूप या त्वरितच पाहावयास मिळते. सूर्याभोवती पृथ्वी सतत फिरते. आपले शरीर हे पृथ्वी व आपल्यातील आतमध्ये हा सूर्य, त्याच्या भोवती आपल्या उजव्या बाजूने फिरणे, या रीतीने सूर्याचे आकर्षण होते, तेजाचे आकर्षण होते, त्या योगी बुद्धीला प्रेरणा मिळते. एनिका दृष्टीने अडलेले कार्य कसे पूर्ण होईल याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते आणि मूळ आपण चैतन्याचेच अंश आहोत याच्या काळात कधी संभवत नाही ही निष्ठा होती. हा उपसर्ग दान म्हणजे ज्याचा संपूर्ण चराचर सृष्टी प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, त्या तेजाला पाहणं, त्या नारायणाला पाहणं, त्या सामर्थ्याला पाहणं हा या प्रदक्षिणेचा महत्त्वाचा भाग आहे. उपासना केंद्राचे या ठिकाणी श्रद्धापूर्वक आलेले उपासक बंधूंनी आताच विठ्ठल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गेली 21 वर्ष आपण त्या क्षणाची वाट पाहत होतो, तो क्षण देऊन घेतलेला आहे. महाराजांनी आपली निजयोग ज्या आत्मज्योतीमध्ये विलीन केली त्या विजयानंद गमनस्थळी आज आपला हा मिळावा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या केंद्रांचा या ठिकाणी आज महत्व आहे. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. विष्णुदास महाराजांचे गुरु परमहंस परिव्राजकाचार्य प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराज यांना ज्यावेळेला विष्णुदास महाराजांनी अनुग्रह मागण्याकरता विनंती केली त्यावेळेला ते म्हणाले की बाकीच्या सगळ्या शिष्यांना मी संन्यास शिक्षा दिलेली आहे, पण मी तुम्हाला मात्र संन्यास देणार नाही, कारण तुम्हाला समाजात राहून कार्य करायचं आहे. 1920 1921 सालचा हा काळ आहे आणि त्या काळामध्ये महाप्रज्ञावंत अशा गुरुनी आपल्या एका शिष्याला म्हटलं की मी तुला संन्यास देणार नाही, तुला मी हिमालयात पाठवणार नाही, विष्णुदास म्हणून तुझं नामकरण करून मी तुला समाजामध्ये पाठवणार आहे, या देशामध्ये पाठवणार आहे. या देशाचं जात्या डोळ्याचे दर्शन घे आणि तुला या ठिकाणी समाजात राहून कार्य करायचं आहे. कुठलं कार्य करायचं, कशी दूरदृष्टी प्रतिभा सद्गुरूंची असते याचा एक मोठा महान आदर्श मराठी या ठिकाणी म्हटलेला आहे. विष्णुदास महाराजांनी संन्यास दीक्षा दिली असती तर कदाचित ते हिमालयात गेले असते आणि हिमालयात जाऊन त्यांनी स्वतःचा मोक्ष प्राप्त करून घेतला असता. पण या जगाला जे विचारून देणे आज आवश्यक आहे ते देण्याचं कार्य मात्र त्याला घडलं नसतं आणि म्हणून जेव्हा योग्य त्या विचाराला त्याच्या सद्गुरूंनी सांगितलं की तुला मी संन्यास दीक्षा देत नाही, तुला समाजात जाऊन काढायचं आहे, अवधूत रूपात काढायचं आहे, तर त्या गोष्टीला फार मोठा अडथळा करावा. या ठिकाणी मला त्या यदूत आणि अवधूत या संवादाचं मला समजलं. भागवतामधल्या यदू हा राजा होता, तो शिकारी करता वनामध्ये गेला, काहीसा दुःखी, काहीसा कष्टी, काहीसा चिंताग्रस्त राजा होता आणि त्याच्या ठिकाणी त्या वनामध्ये विहार करणारा अवधूत पाहिला.
निजानंदामध्ये मग्न असलेला असा तो अवधूत होता. कुठल्याही प्रकारची काळजी नव्हती, कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती, कुठल्याही प्रकारची स्फुरता नव्हती. असा हा तो जगुरी पाहिला अवधूत. तो म्हणाला सगळ्या राज्याचा भार माझ्यावरती आहे का मला रात्रभर झोप येत नाही. आणि तो असा या ठिकाणी शांतपणे पडला एका वटवृक्षाखाली, एका वृक्षाच्या छायेमध्ये. इतका तो शांत आणि आनंदी कसा काय राहू शकतो. तेव्हा तो म्हणाला की मी अवधूत आहे आणि अवधूताला कुठल्या प्रकारे भीती नसते. आणि म्हणून मी या ठिकाणी निजानंदामध्ये मग्न असलेला असा अवधूत आहे. मला कुठल्या प्रकारची चिंता नाही, माझी ध्यास संपलेली आहे, मला काही सवय आहे जगामध्ये. तू मात्र लोभी आहेस आणि त्यामुळे तुला सगळी लोक काही चिंता आहे. त्या मला असण्याचं कारण तेव्हा त्या यदूंनी त्या अवधूताकडून उपदेश प्राप्त केला. हा यदू म्हणजे दत्तात्रय आहे. ज्यावेळेला प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराजांनी विष्णुदास महाराजांना म्हटलं की तुला मी संन्यास केला नाही, तुला मी समाजात पाठवून, त्यावेळेला प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एका अवधूताला आपल्या हिंदुस्थानामध्ये पाठवलं. 1920-21 काळामध्ये एक विचार करण्याकरता, ज्या विचारांची आज आपल्या समाजाला देशाला आवश्यक आहे. आज आपण पाहतो सगळ्या देशामध्ये काय स्थिती झालेली आहे निर्माण, आणि कशा प्रकारची चिंता आपल्या देशाला ग्रास्य आहे, कशा प्रकारचा कर्करोग आपल्या देशाला कुरतडून काढतोय. देश त्याचा मरणोन्मुख झालेला आहे. अशा वेळेला विष्णुदास महाराजांनी जे विचारधन आपल्याला दिलं, ते विचारधन या ठिकाणी सांगण्याकरता अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन असतं. या शिबिरामधून एकच अपेक्षा आहे, विष्णुदास महाराजांनी स्वतःच्या चरित्रातून निर्माण केलेला अवधूत या ठिकाणी तुम्हाला हिंदुस्थानामध्ये निर्माण व्हावं. एक निष्कलंक, निस्पृह, निर्भय आणि सर्वांवरती निर्व्याज प्रेम करणारा अवधूत, या अवधूतांची मालिका या हिंदुस्थानात निर्माण झाली तर आपलं हे सर्व काही गोष्टी नाही नष्ट होईल. आपला देश पुन्हा वैभवशाली होईल, विश्ववंदे होईल. आणि तो होण्याकरता अशा प्रकारच्या अवधूतांची आज आवश्यकता आहे. आणि ते अवधूत निर्माण करण्याकरता अशा प्रकारची प्रेरणा प्राप्त व्हावी म्हणून आम्ही आज सगळे शिबिरांचे आंदोलनाचे गोळा झालेले आहोत. ते महाराजांच्या निजानंद लग्नस्थळी त्यांना आशीर्वाद मागण्याकरता की आमच्याकडून तसा एक अवधूत निर्माण होते की तो या देशाचं सगळं पाणी फेडेल. आणि जे देशाला निर्माण झाले, जे ग्रहण झालेलं आहे देशाला, भ्रष्टाचाराचं, स्वार्थाचं, मोहाचं, हिंसेचं, हे सगळं नष्ट होऊन या ठिकाणी पुन्हा अवधूतांचं साम्राज्य या देशामध्ये निर्माण होईल की ज्याच्यामुळे हा देश पुन्हा विश्ववंद्य होईल. तो अवधूत निर्माण व्हावा अशीच प्रार्थना या ठिकाणी निजानंद धर्मस्थळामध्ये करतो आणि इथे थांबतो. अवधूत हे ऋषी हे काही दत्तभक्त नसतात. दत्ताचं नाव कधी घेतले, दत्ताचे उपासक नाही, कोणीच नाही. पण या दत्ताचं ऋषीच्या मनामध्ये येतं की दत्त हे स्मरतो काढले, आठवण काढली की समोर उभे राहणार. खरंच दत्त तसे आहेत का, ही परीक्षा घेण्यासाठी या दत्ताचं ऋषींनी एकाग्र सिद्ध केलं आणि दत्ताचं स्मरण केलं. की आपण कालपासून आपली उपस्थित या ठिकाणी आले, अधिक उपस्थित आले, ही सगळी भव्य व्यवस्था आणि अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला सगळं दिसत आहे. या 2 ते 3 महिन्यापासून ही सगळी मंडळी कधी कष्ट शिबिरासाठी करते. आणि आज हा सगळा तुमच्या बाबांचाच मुलीला प्राप्त होऊन निश्चितपणे तुम्ही विष्णुदास महाराज आनंदित झाले असतील. आपल्या शिबिरामध्ये नेहमी बाबा आपलं अस्तित्व आपल्याला दाखवत असतात, बाबा आहेतच. म्हणून त्यांच्या आशीर्वादाने या शिबिराचं उद्घाटन झालं आणि हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पूर्ण झाला.
माझे पुण्यफळा आले, माझे पुण्यफळा आले, आज मी दत्तगुरु पाहिले, आज मी दत्तगुरु पाहिले. शंख चक्र करी विराजित ते, पद्म कमंडलू हाती शोभते. शंख चक्र करी विराजित ते, पद्म कमंडलू हाती शोभते. भस्मांकित तनु गोचिरवाणी, यतिवेशे सजले, आज मी दत्तगुरु पाहिले, आज मी दत्तगुरु पाहिले. गळा माळती हाती झोळी, गळा माळती हाती झोळी, मुख कमलाची दिव्य झळाळी, मुख कमलाची दिव्य झळाळी. स्वर्ग सुखाची भेट आज ही, धन्य जीवन झाले, आज मी दत्तगुरु पाहिले, आज मी दत्तगुरु पाहिले. दीनांचा गुरुराज दयाळू, भक्तासाठी होत कृपाळू. दीनांचा गुरुराज दयाळू, भक्तासाठी होत कृपाळू. जटाधारी परब्रह्म साबणे, पाहुनी मन धारे, आज मी दत्तगुरु पाहिले. तर नवागतांचं गुरुमंदिर परिवारातर्फे स्वागत आहे. उपासक वाढावे, त्यांची उपासना वाढावी, त्यांचं वाचन मनन चिंतन हे वाढावं, त्या परस्परांमध्ये त्यांचं सौहार्द वाढावं, प्रेमभाव वाढावा, संबंध वाढावे, याच्यासाठी आत्मीयता वाढावी, याच्यासाठी हा शिबिराचा मुख्य उद्देश असतो. पण जेव्हा शिबिराची संख्या उपासनेमध्ये दिसत नाही तेव्हा हे शिबिर न राहता एक प्लेजर ट्रिप बनून राहतं. तसं होऊ नये.
हमने उनके लिए आंसू बहाए और वो है कि नहा के चलते असं होऊ नये. आता आपलं शिबिर हे जवळच आलेलं आहे. शिबिरार्थी किंवा उपासक आणि कार्यकर्ते यांचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहतोय. या शिबिराचं वैशिष्ट्य असं परमपूजनीय सुदास महाराजांचं हे नित्यानंद गमन स्थळ हे अकोला हे असल्यामुळे त्याला एक आध्यात्मिक आणि भावनिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे. किंबहुना साक्षात विष्णुदास महाराज प्रत्येक शिबिरार्थी बरोबर नेहमी शिबिरभर राहणार आहे आणि याचा प्रत्येक उपासकाला त्याच्या भावनेनुसार त्याच्या उत्कटतेनुसार अनुभव येणार. तर आता हे असं की या शिबिराच्या शुभेच्छा आहेत. जयाचा सदा काळ स्वार्थात गेला, विचार दुसऱ्याचा कधी न शिवला, उदात उत्कट जयाच वाटे घडावे, तयाने गुरु मंदिर शिबिरात यावे. तर आता सध्या तरी सांगण्यासारखं काही नाही. काही असलं तर आमच्या केंद्र आणि सध्याच्या एवढ्या काही सूचना द्यायच्या असतील तर आणि तुझ्या गावात जाऊन 7 दिवस अनुष्ठान कर. मंदिरात राहा, घरी जाऊ नको. जर परत आलास तर ठेवून घे. बाबाच्या सांगण्याप्रमाणे मंदिरात गेलो, 7 दिवस अनुष्ठान केलं. घरचे घरी बोलवायला यायला लागले, घरी चला बायका पुढं पाया पडले. घरी नाही गेलो. बाबाच्या म्हणतात मला निखुऱ्या म्हणतात मला, वेड्या म्हणतात मला निखुऱ्या म्हणतात मला, वेड्या म्हणतात मला. 8 दिवसाच्या बाजारी जातो, 11 केळी मोजून आणतो, 8ला गावा मी खातो, साडीला बायकोच्या हाती देतो. आता कसा वेडा नाही. 8 दिवसांनी गुरुवारी दुकानच्या बाजारी जातो, भावभक्तीच्या 11 केळ्या मोजून आणतो, त्यातला गुरुप्रेमाचा गावा मी खातो आणि संकल्प विकल्पाच्या चावी या बायकोच्या हाती देतो. असा मी वेळा. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला घरी सोडून आले, पण मी शोधलं तुम्हाला सगळ्यांना, कारण की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत नाही. माहिती आहे. पण इथे दारा लढवलं आणि म्हणते आम्ही या सद्गुरू महाराजांच्या शिबिराची सेवेकरी आहे, आम्ही तुला जाऊ देणार नाही. मी म्हटलं मला जाऊ द्या, ते लोक माझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यांचा तिथे एक मोठे पुरुष आले, त्यांनी माझा हात धरला आणि पटकन परिवर्तन झालं. म्हणजे येऊ द्या त्याला, तो आपलं काही नाही म्हणू शकत. मी म्हटलं आपण कोण? म्हणाले मी सद्गुरूंचा दास. म्हटलं आजपर्यंत रामदास तुलसीदास ऐकलं होतं, सद्गुरूदास पहिल्यांदाच ऐकलं. माझ्यात पूर्ण बदल झाला. मायेचा पूर्ण पसारा माझ्या अंगातून निघून गेला. अंगातले सगळे रोग निघून गेले. संकल्प विकल्पाच्या सगळ्या गाठी सुटल्या. मग सद्गुरु रूपी हृदयात प्रकट झाले. त्यात त्यांनी भावभक्तीची सगळ्या गाठी मारून सुटून गेल्या. संकल्प विकल्प सगळे निघून गेले. यशाचा टियक डोक्यावर लागला. हळूहळू कार्य सुटत गेले. हळूहळू मी सगळा काही नेटका होत गेलो. आणि असा मी नेटका तेव्हा मला हा परमार्थ प्राप्त झाला. आणि याच युगात अखंड मी हृदयात राहणार आहे. आणि असा परमार्थाचं नेटकं रूप कुठे पाहण्यास मिळत असेल ते फक्त माझ्या सद्गुरूंच्या हृदयामुळे. आणि जेव्हा सद्गुरू वास करतात तेव्हाच हा परमार्थाचा रूप होतो. आणि म्हणूनच सदैव सद्गुरूंच्या चरणाला आवड. म्हणून हजारो शिष्य त्याच्या चरणांनी घेऊन असतात. आज आपण कशासाठी इथे शिबिरात आलो आहे? परमार्थ प्राप्त करण्यासाठी, प्रपंच नेता करण्यासाठी. हाच प्रपंच नेता करावा, हाच प्रपंच कसा सुरळीत चालवावा, त्याला कसं मटणीवर आणावं, त्याच्याशी कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं आणि काय करू नये, हे सगळं या शिबिरांना शिकत असतात. नुसतं स्वयं शासन असून गुरुसेवाच ही सर्वस्व परमार्थासाठी आवश्यक असते. अशा गुरुसेवेचं परमोच्च उदाहरण आपल्या समोर बसलं असताना आपण स्वतःच्या विकल्पात का गुंततो? या गुंठाच्या गुंतवण्यातून बाहेर येण्यासाठी, थोडं काही करावण्यासाठी, हा समाज एकत्र आणण्यासाठी आपण इथे येत असतो. हा समाज एकत्र येऊन सगळ्या वेगवेगळ्या भावभक्तीला वेगळं करायचं असतं. आणि हाच प्रपंच जेव्हा एकदा होतो तेव्हा
कर्नाटक सुमारे 5000 वर्षापूर्वी राजा परीक्षित सारख्या व्यक्ती राज्याच्या कुठची विश्रुताची कुठची भ्रष्ट केली. नमस्कार करत असलेल्या ऋषीच्या घरात केंद्र स्थाप टाकला आणि तेव्हापासून माझं या पृथ्वीतलावर हृदय मला त्यांना भेटवाल. ते म्हणाले अरे हो हो त्या काली मातेला तुला भेटण्याची तीव्र इच्छा आहेच की. हो ना मग त्याला सांगा की मी खूप गरीब आहे त्याची परिस्थिती बदला म्हणून. नाही नाही नरेंद्रा मी तुझी तत्बदली काली माते